हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज गेले होते महाबळेश्वरला. मी पुण्यावरून गेले होते. पुण्यावरून म्हणजे मी मोशीवरून बसले होते. आम्ही फॅमिलीमध्ये गेलो होतो सगळे. तर 6 लोक होतो. आम्ही एर्टिका गाडीने गेलो होतो. तर आम्ही मोशीवरून गेलेलो. आम्हाला साधारण घरून तिथे पोहोचेपर्यंत 5-6 तास लागले, कारण सॅटर्डेच्या दिवशी गेलो होतो. ट्रॉफिक भरपूर होती. तर जाताना कात्रज मार्गे जावं लागतं आम्हाला. इथून वाकडवरून कात्रज आणि तिथून मग सरळ वाईवरून महाबळेश्वर. तर प्रवास खूप सुंदर होता. छान सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघायला मिळाल्या. परत रस्ते इतके छान होते. वेदर तर खूपच छान होतं. कितीही बघितलं तरी मन असं भरत नव्हतं, इतकं सुंदर वातावरण होतं. तर तुम्हालाही जर बघायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की जाऊन या. आम्ही तर खूप एन्जॉय केला आहे. पण आमचं थोडं बघायचं राहून गेलं, बिकॉज पाऊस तिकडे भरपूर होता आणि एक रस्ता बंद होता तिकडे. वेण्णा लेक वगैरे, हॉर्स रायडिंग वगैरे जे असते ना, ते बंद होतं. तर ते आम्हाला बघायला मिळालंच नाही. तर बघा, तुम्ही पण जाऊन बघा, तुम्हाला मिळते की नाही. तर कारण आम्हाला तर बघायला मिळालंच नाही. बाकी आम्ही तिकडले पॉईंट बघितले. एलिफंट पॉईंट, आर्थर सीट वगैरे, म्हणजे असे भरपूर पॉईंट आहेत, ते बघितले. परत मॅप्रो गार्डन बघितलं. असे प्लेस बघितले आम्ही. तिथले सगळे कवर केले. एक साईडचे पूर्ण कवर केले आम्ही, कारण पाऊस खूप होता त्यामुळं आम्हाला जास्त काही बघता आलं नाही. आणि छोटं बाळ पण सोबत होतं. हो, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर थंड हवेचं ठिकाण आहे ते. आणि समुद्रसपाटीपासून म्हणजे समुद्र असतो ना, तिथून 1300 मीटर उंचीवर आहे ते. उंच आहे म्हणजे पर्वत, नाही का. त्यामुळे तिथे खूप थंड हवा असते. आणि महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे महाबळेश्वर. तिथे स्ट्रॉबेरी खूप छान मिळते. आणि स्ट्रॉबेरी गार्डन आहे तिथे, मॅप्रो गार्डन. तिथे सगळं स्ट्रॉबेरीचंच मिळणार तुम्हाला. स्ट्रॉबेरीचं बनपाव, स्ट्रॉबेरीचं पाव, सँडविच, पिझ्झा, परत सगळं ज्यूस वगैरे, सगळं किती शॉपिंग करतात तिथे जाऊन लोक. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला का नाही ते. थँक्यू.